कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये गेल्या 4 महिन्यांपूर्वी खासगी नोकऱ्या हातातील कामे सुटल्याने बेरोजगारात वाढ झाली होती। अशा गरिबांना एक मदतीचा हात म्हणून अनेक स्वयंसेविका संघटनांनी जीवनोपयोगी वस्तूंची मदत केली होती। त्याच महिन्यात अनेकांच्या घरी वीज बिल देण्यात आले। मात्र आर्थिक परिस्थिती ढासळल्याने हजारो नागरिक विद्युत बिल भरण्यास असमर्थ दिसून आले। मनपा तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होत असल्याने त्यांचे 2 ते 4 महिन्याचे विद्युत बिल प्रलंबित राहिले। अशातच अनेकांचे 3 ते 4 महिन्यांचे बिल खंडित राहिल्याने वीज बिल माफ व्हावं याकरिता राजकीय पक्षाच्या पदाधिकारीसह अनेक संघटनांच्या वतीने आंदोलन सोबतच विद्युत बिलाची होळी करण्यात आली। आंदोलन केल्याने विद्युत बिल पूर्णतः माफ होईल असे प्रत्येकांना वाटत असताना मात्र विद्युत बिल विभागाने बिल माफ न करता बिलात टप्पे टाकून वीज बिल भरण्याची मुभा देण्यात आली। यातच 2 महिने उलटूनही सुद्धा बिल माफ न झाल्याने मोर्चा आंदोलनाचा काहीही परिणाम न झाल्याने शेवटी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बिल भरण्यास गर्दीला सुरुवात झालेली दिसून आली आहे। यात अनेकांची बिले अद्यापही खंडितच असल्याने 4000 आलेल्या बिलात टप्पे दिल्यानंतर सुद्धा कोरोनाच्या परिणामाने आजही शेकडो नागरिक बिल अदा करण्यास असमर्थ आहेत, तर अनेक नागरिक आजही विद्युत बिल माफ करण्यात यावं अशी मागणीही करीत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।